आज आहे धनतेरस. धनतेरसच्या दिवशी मी सिंपल अशी रेडी झाली आणि मग नंतर रेडी होऊन आपलं जे काही काम आहे ते माझं सगळे झाले होते आणि नंतर फक्त मला देवपूजा करायची होती, जी धनतेरसची पूजा आणि देव वगैरे सगळं पूजन करायचं होतं. मग मी सुरुवात केली त्याच्यासाठी की अबा आधी देवपूजा करावी आणि नंतर धनतेरसची जे काही पूजाविधी मांडायची आहे ती साधी सिंपल जशी मला जमते किंवा जसं मला माहिती आहे त्या पद्धतीने मी साधी सिंपल अशी पूजा मांडणार होते. अशा प्रकारे मी याच्या आधी पण सांगितलं होतं की मी हे छोट्या छोट्या माळा या वेळेला आणलेल्या आहेत जेव्हा मार्केटला गेली तेव्हा, कारण हे खूप सुंदर असं वाटतंय, मंदिरात पण खूप छान असं वाटतंय. आणि आता तुम्ही म्हणाल की हे धुतले, तर हां ते आता जेव्हा पेंटिंगचं काम चालू होतं तेव्हा ते थोडंसं क्रॅक झालं होतं आणि ते मग आता म्हटलं थोडंसं चेंज करायचं, थोडा विचार नंतर करायचं आहे त्याच्याविषयी. आणि मला सगळ्या तर वस्तू आणल्या पण फुलं भेटत नव्हते इथे आणि ते पण मेन म्हणजे फ्रेश नव्हते भेटत, म्हणून मी झेप्टोवरून मागवले आणि झेप्टो तर 10 मिनटात डिलिव्हरी करून 10 मिनटात डिलिव्हरी भेटते. त्यामुळे एवढे छान अशी फुलं भेटली आणि एकदम ताजी टवटवीत अशी फुलं होती आणि ती फुलं बघून पण मला प्रसन्न वाटले की अबा हां मी ऑनलाईन मागवले तेवढे म्हणजे चांगलं भेटले. मी फर्स्ट टाईम ऑनलाईन हे मागवलेलं होतं म्हणजे फुलं वगैरे. मग अशा प्रकारे देवाची पूजा केली, सिंपल साधी सरळ, जी माझ्याच्याने जमते तेवढंच मी करते, कारण दुसरे काय सांगतात त्याच्यावरती आणि तसं पाहिजे हा विषय माझ्या माइंडमध्ये कधीच नसतो. जे आपल्याच्यानं होणार आहे तेवढ्याच गोष्टी मी करते. जास्त म्हणजे एखाद्या वर्षी खूप मोठी पूजा करायची, एखाद्या वर्षी काहीच नाही असं काही करत नाही. जेवढं जमतंय, जेवढे आपल्या ह्याच्यानुसार पद्धतीनुसार किंवा मला जेवढं जमतं आहे तेवढंच मी पूजा वगैरे सगळ्या गोष्टी करते. जास्त काही करण्यात मी हे करत नाही, म्हणजे एवढं काही करायचं नाही की जे नंतर आपल्याला त्यांना त्रास होईल. पूजा असो कोणतीही गोष्ट असो जेवढी झेपते तेवढेच मी करत असते. याच्या पुढे पण बघा तुम्ही कधी पण की अब जेवढं जमतं आहे तेवढंच मी करत असते. हे तुम्हाला पटतंय का नक्कीच सांगा, कारण जास्त काही करून नंतर परत एखाद्या वर्षी खूप सारं करायचं आणि एखाद्या वर्षी काहीच करायचं नाही, हे नाही माझ्या मनाला हे पटत नाही. मग मी नंतर दिवे वगैरे लावले मस्त, जसे अर्णवने पण थोडीशी मला हेल्प केली होती आणि तो व्हिडिओ शूट करतोय माझा आणि मी आता व्हॉइस ओव्हर करते आणि तो माझ्या मागे मागे येऊन दाखवत होता की माझी मम्मी हे करते ते करते. तो व्हिडिओमध्ये बोलत होता पण तो बोलण्याचा आणि तुम्ही काय ते ऐकून पण घेणार नाही असं होईल, म्हणून मग नंतर सगळे दिवे वगैरे सगळ्या घरात वगैरे लावल्यानंतर पनीरची भुर्जी बनवली होती आणि ते अर्णवच दाखवते बघा तुम्हाला की पनीरची भुर्जी बनवली आहे हे ते, त्याचं चालू असतं माझ्या मागे मागे असं बोलायचं तसं बोलायचं करून आणि नाटकं तर प्रमाणाच्या बाहेर करत होतो, म्हणजे असंच मजा करतो माझ्यासोबत. म्हणून मग डाळ बनवलेली आहे आणि मी चपात्या करणार होते आणि भात पण बनवलेला होता. असं सगळं सिंपल जेवण बनवलं होतं. पनीरची भुर्जी हे आम्हाला खूप आवडतं. जेवण वगैरे करून झाले. ते जे साड्या दाखवते म्हणजे ते फोटोच आहेत, पण या साड्या ज्या आहेत प्युअर बनारसीवाल्या आहेत, हँडलूमवाल्या आहेत आणि जे हे याच्यावरती जे जरीने वर्क केलेलं आहे आणि पूर्ण जे डॉट डॉट दिसतात आहेत ते पूर्ण साडीवरती आहेत. ब्लाऊज पीस पण खूप सुंदर आहे. या सगळ्या साड्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की जाऊन चेकआउट करा. त्यानंतर मी आता भांडी घासत होते आणि याचा तर पाण्याचं जर तुम्ही म्हणाल की पाणी खूप हे करते म्हणून मी पाण्याचे व्हिडिओ कट करूनच तुम्हाला दाखवते. भांडी वगैरे क्लीन करून झाले होते, सगळं ओटा वगैरे क्लीन केला आणि सगळं कामं झाले होते आणि मग मी मस्त अशी झोपायला गेले आणि सगळं अर्णव अंथरूण पांघरूण वगैरे सगळं अर्णवच करत होते आणि ते त्याचं काम आहे संध्याकाळचं फक्त आणि तो तेवढं करतो. एक म्हणतात ना मुलगा काही करत नाही पण माझा मुलगा खूप करतो असं मला वाटतं. तर चला मग बाय. दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा.